तर महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी थेट मंचावर उभं राहून असं विधान केलं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र कसा चालवायचा, देश कसा चालवायचा हे शिकायचं असेल तर शरद पवार साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही, असं थेट वक्तव्य उदय सामंत यांनी शरद पवार यांच्यासमोर केलं आहे. व ते पुढे काय म्हणाले हे सविस्तर आपण पाहूया. आणि विशेष म्हणजे हे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख केला. मित्रांनो, उदय सामंत यांनी आपल्या भाषणात अनेक किस्से सांगितले, अनेक आठवणी सांगितल्या आणि त्यातून त्यांनी शरद पवार यांचं नेतृत्व किती मोठे आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मी अनेक वेळा शरद पवार साहेबांना भेटलो आहे, पण प्रत्येक वेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेतली. मात्र पुढे त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की एकनाथ शिंदे साहेबांनी मला कधीही असं सांगितलं नाही की शरद पवारांना भेटू नको. उलट शिंदे साहेब म्हणाले, अशा देशाच्या मोठ्या नेत्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळणं ही चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, यानंतर उदय सामंत यांनी एक जुना किस्सा सांगितला. तेव्हा ते नुकतेच आमदार झाले होते. 2005 सालचा तो प्रसंग. शरद पवार रत्नागिरी दौऱ्याला आले होते. फिनोलेक्स कंपनीच्या हेडपॅडवरून त्यांना हेलिकॉप्टरने पुढे जायचे होते. उदय सामंत म्हणाले, मी त्या दिवशी पहिल्यांदाच हेलिकॉप्टर पाहिलं होतं. त्यात बसायची तर गोष्ट दूरच. हेलिकॉप्टर सुरू झालं, पण काही वेळात पुन्हा बंद झालं. पायलट बाहेर आला आणि शरद पवारांनी मला आवाज दिला, काय कार्यक्रम आहे तुझा? मी म्हटलं काही नाही. साहेब म्हणाले, चल मग बस हेलिकॉप्टरमध्ये. आणि 11 डिसेंबर 2005 रोजी माझा पहिला हेलिकॉप्टर प्रवास शरद पवारांसोबत झाला. मित्रांनो, यानंतर उदय सामंत यांनी सांगितला दुसरा किस्सा. तो खूप चर्चेत आला. ते म्हणाले, हेलिकॉप्टरमधून जात असताना शरद पवार वरून खाली बघून ठिकाण ओळखत होते. त्या ठिकाणी त्यांनी विचारलं, हे मंदिर कोणतं? मी म्हटलं, साहेब गणपतीपुळे. मग त्यांनी गणपतीपुळे विकासासाठी दिलेल्या मदतीची आठवणी सांगितल्या. थोडं पुढे गेल्यावर त्यांनी पुन्हा विचारलं, हे काय आहे? मी म्हटलं, साहेब शेड आहे. पण साहेब लगेच म्हणाले, शेड नाही, ते केळकरांची कॅनिंग फॅक्टरी आहे. मित्रांनो, उदय सामंत म्हणाले, माझ्या स्वतःच्या मतदारसंघातल्या गोष्टी मला साहेब सांगत होते. यातून त्यांनी एक मोठा संदेश दिला. ते म्हणाले, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, राजकारण, उद्योग, शेती या सगळ्याचा इतका अभ्यास जर कोणाकडे असेल तर तो शरद पवार साहेबांकडे आहे. मित्रांनो, यानंतर त्यांनी उद्योगमंत्री असताना एक प्रसंग सांगितला. उदय सामंत म्हणाले, मी नुकताच उद्योगमंत्री झालो होतो. एका पत्रकार परिषदेत मी एका उद्योजकाविरोधात कठोर भूमिका घेतली. ही पत्रकार परिषद शरद पवारांनी पाहिली आणि लगेच त्यांचा फोन आला. साहेब म्हणाले, तू उद्योगमंत्री आहेस. उद्योगमंत्री उद्योग आणतो, उद्योग घालवत नाही. उद्योजकांबद्दल सार्वजनिकरित्या अशी भाषा वापरणं योग्य नाही. मित्रांनो, उदय सामंत म्हणाले, पक्ष वेगळे असले तरी अशा पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी शरद पवार साहेबांकडून मिळालं. यानंतर त्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 4 विश्वासाची नावे आम्ही दिली होती, पण अंतिम यादीत माझं नाव नव्हतं. मात्र शरद पवारांनी स्वतः उदय सामंत यांचं नाव त्या यादीत टाकलं. मित्रांनो, या संपूर्ण भाषणाचा उदय सामंत यांनी वारंवार एक गोष्ट सांगितली की राजकारण वेगळं असू शकतं, पक्ष वेगळे असू शकतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचं योगदान आणि त्यांचा अनुभव याचं स्थान खूप मोठं आहे. आणि म्हणूनच त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, देश आणि महाराष्ट्र कसा चालवायचा हे शिकायचं असेल तर शरद पवार साहेबांविषयी दुसरा पर्याय नाही. मित्रांनो, आता उदय सामंत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चेला सुरुवात झाली आहे. कारण सत्ताधारी पक्षातील एक मंत्री थेट मंचावरून शरद पवारांचं एवढं कौतुक करताना दिसला. तुम्हाला काय वाटतं? उदय सामंत यांनी केलेले हे वक्तव्य योग्य आहे का? शरद पवारांचं नेतृत्व खरंच महाराष्ट्रासाठी मोठं आहे का? भविष्यात शरद पवार एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात का? आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्यांनी दिलेला संदेश काय दर्शवतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच मोठ्या राजकीय घडामोडीचे सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.